महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राइब बटनवर क्लिक करा व सबस्क्राइब करा। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे आता हे केवळ तीर्थक्षेत्र राहिलेले नाहीत, तर ती पर्यटन स्थळे म्हणून विकसित होऊ लागली आहेत। त्यामध्ये माहूरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि अंबेजोगाईची योगेश्वरी हे 3.5 शक्तिपीठे आहेत। माहूरची रेणुका आणि तुळजापूरची भवानी या मान्यता पावलेल्या उपासना संस्थाचा उगम कधी झाला हे सांगणे तसे कठीण आहे, परंतु काही इतिहास तज्ञांच्या मते तुळजाभवानीची प्राचीनता इसवी सन 1000 वर्षापूर्वीची आहे। माहूरगडावरची रेणुका देवी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील आग्नेय दिशेस म्हणजेच 125 किलोमीटर या अंतरावर आहे। हे ठिकाण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील अगदी जवळ आहे। येथे भारतातून नव्हे तर परदेशातून पर्यटक आणि उपासक मंडळी येत असतात। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माहूरगडच्या चोहू बाजूनी डोंगरांच्या पर्वतरांगा आणि मध्ये रेणुकाचा गड आहे। गड पठारावर 3 मंदिरे असून पायऱ्या चढून गडावर गेल्यास अगोदर रेणुकाचे दर्शन घ्यावे लागते। पुढे अनुसयाचे मंदिर आहे। हे ठिकाण निसर्गरम्य आहे। देवीचा नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तांचे विधी नाट्यातून रंजन केले जाते। नवरात्रामध्ये इथे उत्सव भरतो। घट स्थापनेपासून इथे देवीची महापूजा सुरुवात होते। मकर संक्रांत, बालप्रतिपदा अशा 3.5 मुहूर्ताप्रसंगी सुद्धा देवीची महापूजा भक्तगण करत असतात। देवीला नवस बोलून पावन झाल्यानंतर तिचा नवस फेडण्यासाठी दूरवरून भक्त मंडळी, पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक येथे येत असतात। गोंधळी, संबळ, तुंतुणे यांच्या साहाय्याने गोंधळ घालून देवीची आराधना करतात। पोतराज आराधी घेऊन देवीच्या नावाचा गजर करत असतात। अलीकडच्या काळात प्रत्येक दिवशी येथे यात्राचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते।